हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बाल कल्याण विभागाने दिली। आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण आजपासून तब्बल 67 लाख बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत ही बातमी घेऊन आलो आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे, तर आजपासून याची सुरुवात झालेली आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। आजपासून सुरू झालेला आहे। आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। या 12 जिल्ह्यांचे नाव सुद्धा सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे, आणि बहिणींना सांगतो की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे। ज्या बहिणींना अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका। 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, आणि राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे आणि बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। ते म्हणजे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोबत गॅस कनेक्शनचे 830 रुपये। 830 रुपये कोणाला मिळत आहे? काही भाग्यशाली महिला असतील बघा। आता सर्व बहिणींना 830 दिले जात नाही। ज्यांच्या नावावर, ज्या बहिणींच्या नावावर म्हणजे महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल त्या बहिणींना 830 आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असं 2330 त्यांना जमा होत आहे। त्यांचे बँक खात्यात म्हणजे मेसेज येतोय की 2330 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असा मेसेज त्यांना दिसून येतोय। तर आता सर्व बहिणींना ही सुवर्ण संधी नाही, काही निवडक महिला आहेत त्यांनाही 830 रुपये मिळत आहे। हळूहळू सर्व बहिणींना मिळायला सुरुवात होणार आहे। फक्त गॅस कनेक्शन बहिणींच्या नावावर असणे गरजेचे आहे, आणि त्या देखील लाडक्या बहिणींना महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केली आहे की आज सकाळपासूनच 70 लाख बहिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा केलेले आहे, आणि आता पूर्ण 2 कोटी 40 लाख बहिणींना आम्ही पैसे जमा करणार। त्यामधून काही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांची यादी सुद्धा आलेली आहे। अपात्र बहिणींची यादी आलेली आहे, ती यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते जिल्ह्यांची नाव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि 12 जिल्ह्यांची नाव आलेली आहेत की लाडक्या बहिणींना या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आम्ही पैसे पाठवले आहे 1500 रुपये प्रमाणे। पुढील महिन्यापासून आम्ही काहीतरी त्यामध्ये चर्चा आमची चालू आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देण्यात जे वचन केलं आहे ते आम्ही पुढच्या महिन्यापासून पूर्ण करू। पण आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे पाठवले आहे, आणि त्यासोबत आम्ही गॅस कनेक्शनचे देखील पैसे तुम्हाला देत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथदादा शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी तिघांनी मिळून स्टेटमेंट दिलेली आहे, तर लवकरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता मिळेल आज आपल्याला माहिती आलेली आहे। तर यामध्ये आता सांगतो, या यादीमध्ये बघा, आता याद्या तयार करण्यात आले। सरकारने यासाठी 3 वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहे। बघा, पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी। यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तपासणं खूप खूप महत्त्वाचं आहे। जर तुमचं नाव नसेल, समजा तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये नसेल, तर तुमचं नाव कदाचित दुसऱ्या यादीमध्ये असेल किंवा तिसऱ्या यादीमध्ये असेल, आणि तिन्ही यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही कदाचित अपात्र ठरू शकता, कारण अशा बहिणी अपात्र ठरलेल्या आहे। त्यांना सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा 2 महिन्याचे जर पैसे आले नाही तर त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन चेक करून घेणं गरजेचं आहे। बँकेत जाऊन तुम्ही चेक करा की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही। सप्टेंबर महिन्याचा हप्ता जर आला नसेल तर बँकेत जायचं, आणि नोव्हेंबर महिन्यात 3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता। आज, उद्या आणि परवा 3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता। 3 दिवसांमध्ये जर पैसे आले नाही तर तुम्ही बँकमध्ये तुमचं खातं चालू आहे की नाही, तुमचा KYC बरोबर झाला आहे की नाही, आणि काही प्रॉब्लेम असेल, काही डॉक्युमेंटची मागणी जर करत असेल तर डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे। KYC करून घेणं गरजेचं आहे, आणि KYC करताना तुमचा मोबाईल नंबर देखील देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मेसेज येतो, अन्यथा मेसेज येत नाही। आणि यापुढे अशा भरपूर आपल्याला माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता मेसेज येत नाही, डायरेक्ट बँकेत पैसे जमा होतात। आता जिल्ह्यांची नाव पाहूया। सर्वात अगोदर जिल्हा येतो पुणे जिल्हा। बघा, पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर आज तुम्हाला पैसे जमा झालेले आहे।
दुसरा जिल्हा येतो सातारा. बघा, सातारा जिल्हा आहे. त्यानंतर येतो सांगली. सांगलीनंतर सातारा. 2 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहे. हे 3 जिल्हा झाले. त्यानंतर लातूर, संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, अकोला आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्यानंतर येतो सोलापूर आणि शेवटचा जिल्हा येतो बुलढाणा. बघा, या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा होत आहे. आज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील. जर मेसेज आला नसेल, तुम्ही उद्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही. कारण भरपूर बहिणींना आता मेसेज येत नाही. आणि या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल आणि पैसा जमा झाला नसेल तर तुम्ही 2-3 दिवस वाट पाहू शकता. आणि 2-3 दिवस वाट पाहिल्यानंतर तुमच्या बँक खात्यात जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही बँकेत जाऊन एवढी खात्री करून घेणे गरजेचं आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो, ते खात चालू आहे की नाही, ते KYC झालं आहे की नाही, ते चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे काही ठराविक महिलांनाच दिले जात आहे. तर सर्व बहिणींना आता गॅस कनेक्शनचे पैसे येत नाही. ज्यांचं उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल त्यांना पैसे येत आहे. आणि ज्या महिलांच्या नावावर असेल तर त्यांनाच पैसे येत आहे. सर्व बहिणींना पैसे येत नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आतापर्यंत तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे भेटले आहे की नाही आणि आता हा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील. आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आमच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे. ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% खात्यात हे पैसे पोचून जातील. 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव खात्याच्या अडचणी असतात, त्या जाऊन सोडवाव्या लागतात. मल्टिपल खाती असतात.